आजच्या या विशेष सखोल चर्चेत सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याशी खूप जवळून जोडलेला आहे. होय, आणि मला वाटतं हा विषय असा आहे ज्यावर आपण सगळेच कधी ना कधी विचार करत असतो. नक्कीच. तर आजची आपली ही सखोल चर्चा ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातील द पॉवर ऑफ एन्व्हायरमेंटल डिझाईन या संकल्पनेवर आणि त्या संबंधित काही महत्त्वाच्या नोट्सवर आधारित आहे. आणि ही संकल्पना खूप डोळे उघडणारी आहे, नाही का? अरे पूर्णपणे. म्हणजे आजचं आपलं उद्दिष्टच हे आहे की आपण जी एक समजूत करून घेतली आहे ना, की चांगल्या सवयी लावण्यासाठी फक्त मोटिवेशन लागतं. किंवा खूप सारे इच्छाशक्ती लागते. हो, एक्झॅक्टली, इच्छाशक्ती. पण आज आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की इच्छाशक्तीपेक्षा आपला परिसर म्हणजे आपलं जे वातावरण आहे ते आपल्या सवयी कशा ठरवतं आणि आपण तो परिसर स्वतःच्या फायद्यासाठी कसा वापरू शकतो. बरोबर, कारण आपण नेहमी त्या मोटिवेशनच्या मागे पळत असतो. हो ना. आपण अनेकदा स्वतःलाच दोष देतो. म्हणजे आपण विचार करतो की माझ्यातच फोकस नाही आहे किंवा मीच खूप आळशी आहे. पण खरी गोष्ट वेगळीच आहे. अगदी खरंय. ती गोम आपल्या आजूबाजूला असते, आपल्या आत नाही. याच मुद्द्याला धरून मी एक विचार करत होतो. समजा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आणि हाताला खूप लागलं. आपण लगेच काय करतो? आपण अर्थातच डॉक्टरकडे जातो. बरोबर. डॉक्टरकडे जातो, मग डॉक्टर एक्स-रे काढतात आणि त्या काळ्या फिल्मवर एक अतिशय स्पष्ट पांढरी रेषा दिसते. डॉक्टर फक्त तिथे बोट ठेवतात आणि सांगतात, हा बघा इथे हाड मोडलंय. हो. आणि मग त्यावर प्लास्टर करतात. एक्झॅक्टली. आणि काही आठवड्यात ते बरंही होतं. हे सगळं किती स्पष्ट असतं, नाही का? अगदी इंजिनिअरिंगसारखं. समस्या डोळ्यांना दिसते आणि ती सोडवण्याचा मार्गही ठरलेला असतो. तिथे एक प्रकारचा मानसिक दिलासा मिळतो आपल्याला. हो ना, कारण गोष्टी एका विशिष्ट चौकटीत बसलेल्या असतात. पण जेव्हा आपण मानवी वर्तन, आपल्या सवयी आणि आपला फोकस गमावण्याची कारणे याबद्दल विचार करतो ना, तेव्हा अचानक ते एक्स-रे मशीन काम करणं बंद करतं. अगदी बरोबर. कारण सवयींचा किंवा फोकसचा कोणताही एक्स-रे काढता येत नाही. तिथे कोणतीही स्पष्ट पांढरी रेषा नसते जी दाखवून देईल की अरे, इथे प्रॉब्लेम आहे. हो. त्यामुळे आपण एका अतिशय गुंतागुंतीच्या आणि अस्पष्ट जगात प्रवेश करतो. आणि म्हणूनच आपण नेहमी स्वतःलाच दोष देतो. म्हणजे समजा एखादा रविवारी दुपारी एखादं खूप महत्त्वाचं पुस्तक वाचायचं ठरवलंच असेल आणि 2 तासानंतर अचानक लक्षात येतं की आपण फक्त इंस्टाग्रामवर रील स्क्रोल करत बसलो आहोत. अरे बापरे, हे तर खूप वेळा होतं. मग अशा वेळी आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? माझ्यातच शिस्तीचा अभाव आहे किंवा माझा फोकस खूप कमकुवत आहे. आपण स्वतःला अक्षरशः एका गुन्हेगारासारखं वागवतो. हो, माझ्याकडे इच्छाशक्तीच उरलेली नाही असं आपण स्वतःला सांगत असतो. हाच तो अत्यंत चुकीचा दृष्टिकोन आहे. आपण नेहमी समस्येचं मूळ आपल्या आतमध्ये शोधतो. पण या नोट्स आपल्याला सांगतात की बहुतांश वेळा ती समस्या आपल्या आजूबाजूला असते. आणि हाच आपल्या या चर्चेचा गाभा आहे. आपण अनेकदा असा विचार करतो की कोणतीही चांगली सवय लावण्यासाठी आपल्याला प्रचंड मोटिवेशनची गरज आहे. पण हे उतारे स्पष्टपणे सांगतात की मोटिवेशनवर विसंबून राहणं हा एक मोठा सापळा असू शकतो. सापळा म्हणजे कसं? म्हणजे असं की आपला आजूबाजूचा परिसर, आपलं एन्व्हायरमेंट हे आपल्या सवयी ठरवण्यामागे सर्वात मोठी भूमिका बजावत असतं. आपला परिसर अत्यंत शांतपणे आपलं वर्तन घडवत असतो. म्हणजे तो परिसर इतक्या शांतपणे काम करतो की आपल्याला ते जाणवतही नाही. एक्झॅक्टली. आपल्याला त्याची चाहूलही लागत नाही. मला इथे थोडं थांबून विचारावंसं वाटतंय. कारण जर मोटिवेशन आणि इच्छाशक्ती खरोखरच इतकी कुचकामी आहे तर मग आपण लहानपणापासून ज्या गोष्टी ऐकत आलो आहोत की जिद्द असली की काहीही साध्य होतं, ते सगळं खोटं आहे का? इच्छाशक्ती खरोखरच एवढी निरुपयोगी असते का? नाही, ती निरुपयोगी नक्कीच नसते. पण आपण इच्छाशक्तीला चुकीच्या पद्धतीने समजून घेतो. आपण तिला एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा भाग मानतो. म्हणजे आपण म्हणतो ना, वा काय विलपॉवर आहे या व्यक्तीची. बरोबर. पण प्रत्यक्षात मानवी मेंदूच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर इच्छाशक्ती ही काही अमर्याद गोष्ट नाहीये. ती एका मोबाईलच्या बॅटरीसारखी असते. मोबाईलच्या बॅटरीसारखी? हो. सकाळी उठल्यावर ती 100% असते. पण दिवसभरात जसे आपण निर्णय घेतो तशी ती हळूहळू संपत जाते. याला सायकोलॉजीमध्ये डिसिजन फटीग किंवा निर्णय घेण्यामुळे आलेला थकवा असं म्हणतात. अरे बापरे, म्हणजे प्रत्येक लहानसहान निर्णयासाठी ही बॅटरी खर्च होत असते? अगदी बरोबर. आणि इथेच आपला परिसर महत्त्वाची भूमिका बजावतो. माणसाचा मेंदू हा आजूबाजूच्या संकेतांवरून, ज्याला आपण क्यूज म्हणतो, त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी डिझाईन झालेला असतो. म्हणजे आजूबाजूला जे घडतंय त्यानुसार? हो.
समजा जर आपण एखाद्या अशा खोलीत काम करत असू जिथे टीव्ही चालू आहे, किंवा लोकांच्या बोलण्याचा आवाज येतोय. एक्झॅक्टली, किंवा टेबलवर इतर 10 अनावश्यक गोष्टी पडल्या आहेत, तर आपला मेंदू सतत त्या आवाजांकडे आणि हालचालींकडे ओढला जातो. म्हणजे आपला फोकस उडतो. हो, आणि मग अशा वेळी स्वतःला कामावर केंद्रित करण्यासाठी मेंदूला प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते. म्हणजे आपण फक्त इच्छाशक्ती वापरून काम करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वतःच्याच मेंदूशी युद्ध करत असतो. आणि आजूबाजूच्या परिसराशी सुद्धा. याचं एक अतिशय चपखल उदाहरण स्रोतांमध्ये दिलं आहे. ते खाण्याच्या सवयींशी संबंधित आहे. म्हणजे समजा एखाद्याने ठरवलं की आता इथून पुढे फक्त हेल्दी अन्नच खायचं. हो, हा संकल्प सगळेच करतात. हो ना, पण जर त्या व्यक्तीच्या घरात अगदी डायनिंग टेबलवर किंवा फ्रीज उघडताच समोर सतत चिप्स किंवा चॉकलेट्स दिसत असतील तर काय होतं? तिथेच तो डिसिजन फटीग कामाला लागतो. म्हणजे कसा? जर ते चॉकलेट सतत डोळ्यांसमोर असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी मेंदूला प्रत्येक क्षणी एक नवीन निर्णय घ्यावा लागतो. मला हे खायचं नाहीये, मला हे खायचं नाहीये. अगदी तसंच. मेंदू एकाच मिनिटात अनेक सूक्ष्म निर्णय घेतो आणि प्रत्येक नकारातून त्या विल पॉवरच्या बॅटरीचा काही भाग खर्च होतो. अरेच्छा, म्हणजे संध्याकाळपर्यंत ती बॅटरी संपून जाते. होय, संध्याकाळपर्यंत अशी वेळ येते जेव्हा इच्छाशक्ती पूर्ण संपते आणि आपण तो स्नॅक खाऊन टाकतो. आणि मग रात्री झोपताना आपण पुन्हा स्वतःलाच दोष देतो की आपण आतून कमकुवत आहोत. पण खरं तर आपण कमकुवत नसतो. आपला परिसर आपल्या विरोधात काम करत असतो. तो मुद्दाम आपल्याला विचलित करण्यासाठी डिझाईन झालेला असतो. यावरून मला ना एक अतिशय उत्तम उपमा सुचते. चुकीच्या परिसरात चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करणं हे अगदी कारचा हँडब्रेक ओढलेला असताना ती वेगाने चालवण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. खूपच छान उपमा आहे ही. हो ना, म्हणजे आपण कितीही जोरात ॲक्सिलरेटर दाबला, कितीही मोटिवेशन आणलं तरी कार पुढे जाण्यासाठी धडपडणारच, इंजिनवर ताण येणार. नक्कीच. मग मला असा प्रश्न पडतो की जर हे इतकं साधं आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे तर लोक नेहमी या परिसराकडे दुर्लक्ष का करतात? स्वतःशी लढण्यापेक्षा ते मैदानच आपल्या बाजूने झुकवून घेण्याचा विचार लोक का करत नाहीत? कसे ना, आपल्या समाजाची मानसिकता थोडी वेगळी आहे. आपण कठोर परिश्रमाला आणि संघर्षाला खूप जास्त महत्त्व देतो. म्हणजे एखाद्याने खूप त्रास सहन करून काही मिळवलं की आपण त्याला डोक्यावर घेतो. बरोबर. जर एखाद्याने अत्यंत कठीण परिस्थितीत मोह टाळून ध्येय साध्य केलं तर आपण त्याला आदर्श मानतो. सोपा मार्ग निवडण्याला आपण अनेकदा आळशीपणा समजतो. हे तर खरं आहे. पण जे खरोखर हुशार आणि यशस्वी लोक असतात ना, त्यांच्याबद्दल या नोट्समध्ये एक अतिशय मोठा आणि आहा मोमेंट देणारा मुद्दा मांडला आहे. तो कोणता? हुशार लोक सतत मोहाचा सामना करत नाहीत, तर ते मोहाची परिस्थितीच टाळतात. ते तो हँडब्रेक खाली करतात. म्हणजे ते स्वतःला बदलण्याचा अट्टाहास करण्यापूर्वी आपला परिसर बदलतात. जेणेकरून गाडीला पुढे जाण्यासाठी जास्त ऊर्जेची गरजच भासणार नाही. वा, मग आता साहजिकच हा प्रश्न निर्माण होतो की हा हँडब्रेक नक्की खाली कसा करायचा? जर हुशार लोक आपला परिसर बदलत असतील तर ते नक्की कोणतं लॉजिक वापरतात? याचं सर्वात साधं लॉजिक आहे फ्रिक्शन, म्हणजेच घर्षण किंवा अडथळा. हो, कोणत्याही सवयीमागे एक फ्रिक्शन असतं. जर एखादी वाईट सवय मोडायची असेल तर त्या सवयीच्या मार्गात जास्तीत जास्त फ्रिक्शन किंवा अडथळे निर्माण करणं गरजेचं असतं. आणि जर चांगली सवय लावायची असेल तर तो मार्ग अगदी गुळगुळीत म्हणजे फ्रिक्शनलेस करावा लागतो. हे थोडं सविस्तर समजून घेऊया. मग अशी आपण चॉकलेटचं उदाहरण घेतलं होतं. जर ते चॉकलेट टेबलवरून हटवून आपण एका डब्यात बंद केलं आणि तो डबा किचनच्या सर्वात वरच्या कपाटात लपवून ठेवला तर काय होईल? तर तेथे फ्रिक्शन वाढेल. ओके. जेव्हा मेंदूला चॉकलेट खाण्याची इच्छा होईल तेव्हा समोर काही दिसणार नाही. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड हा नियम तिथे लागू होतो. म्हणजे जर ते खायचं असेल तर उठून किचनमध्ये जावं लागेल, स्टूल घ्यावा लागेल, तो डबा काढावा लागेल. या अतिरिक्त कष्टामुळे किंवा त्या वाढलेल्या फ्रिक्शनमुळे मेंदू विचार करेल की नको रे बाबा, एवढी मेहनत कोण घेणार? भारी. म्हणजे आपण ती वाईट सवय आपोआप टाळू शकू. ह्याच संकल्पनेला रिमूव्ह डिस्ट्रॅक्शन्स किंवा विचलित करणाऱ्या गोष्टी अदृश्य करणं असं म्हणतात. आणि हे फक्त भौतिक गोष्टींपुरतंच मर्यादित नाहीये. म्हणजे या नोट्समध्ये एक अतिशय स्पेसिफिक डिजिटल उदाहरण दिलंय. हो, टॅब्सचं उदाहरण ना? एक्झॅक्टली. काम करताना कॉम्प्युटरवर अनावश्यक टॅब्स उघडे ठेवणं. जेव्हा आपण एखादं महत्त्वाचं काम करत असतो आणि ब्राउझरमध्ये इतर 10 टॅब्स उघडे असतात, ज्यात सोशल मीडिया, बातम्या किंवा शॉपिंग साईट्स असू शकतात. हो, आणि ते फक्त एका क्लिकच्या अंतरावर असतात, तिथे फ्रिक्शन शून्य असतं. मेंदूला थोडा जरी कंटाळा आला की तो लगेच दुसऱ्या टॅबवर उडी मारतो.
त्यामुळे ते टॅब्स बंद करणं हे फ्रिक्शन वाढवण्यासारखंच आहे. बरोबर. जे दिसायला अदृश्य होतं ते हळूहळू विचारांतूनही अदृश्य होतं. विचलित करणाऱ्या गोष्टी काढून टाकणं म्हणजे मेंदूला एकाच कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मेंटल क्लॅरिटी किंवा मानसिक स्पष्टता देणं. हे तर झालं वाईट सवयींच्या बाबतीत फ्रिक्शन वाढवण्याबद्दल. पण जर चांगल्या सवयींसाठी फ्रिक्शन कमी करायचं असेल तर काय करावं? त्यासाठी स्रोतांमध्ये डेडिकेटेड स्पेस म्हणजे स्वतंत्र जागेची संकल्पना मांडली आहे. होय, डेडिकेटेड स्पेस ही पद्धत मानवी मेंदूच्या असोसिएशन म्हणजे गोष्टी एकमेकांशी जोडण्याच्या प्रक्रियेवर आधारित आहे. म्हणजे आपला मेंदू ठिकाण आणि काम एकमेकांशी जोडतो? अगदी तसंच. आपला मेंदू सतत आजूबाजूच्या परिसराचा नकाशा तयार करत असतो आणि विशिष्ट जागांना विशिष्ट कृतींशी जोडत असतो. जेव्हा आपण एका विशिष्ट जागेत नेहमी एकच काम करतो तेव्हा मेंदू त्या जागेला आणि त्या कामाला कायमचं लॉक करून टाकतो. बरोबर. उदाहरणार्थ, आपण आपल्या बेडवर फक्त झोपण्याचीच सवय ठेवली पाहिजे. बेडवर गेल्यावर मेंदूला आपोआप मेलॅटोनिन हे झोपेचं रसायन सोडण्याचा संकेत मिळतो. पण मला इथे थोडं थांबवून एक अतिशय व्यावहारिक अडचण मांडायची आहे. बोला ना. हे सगळं ऐकायला खूप भारी वाटतं की कामासाठी एक स्वच्छ डेस्क असावा, आरामासाठी वेगळी खोली असावी. पण प्रत्यक्षात समजा एखाद्याचं मुंबईत किंवा पुण्यात एखादं छोटंसं 1 BHK घर आहे. किंवा एखादा विद्यार्थी छोट्या हॉस्टेलच्या खोलीत राहतोय. हो, तिथेच बेड आहे, तिथेच जेवावं लागतं आणि त्याच बेडवर बसून लॅपटॉपवर कामही करावं लागतं. अशावेळी काय करायचं? तिथे स्वतंत्र जागा कशी निर्माण करणार? हा खूपच प्रॅक्टिकल आणि उत्तम प्रश्न आहे. जेव्हा भौतिक जागा मर्यादित असते तेव्हा आपल्याला मायक्रो एन्व्हायरमेंट्स किंवा सूक्ष्म परिसराची संकल्पना वापरावी लागते. मायक्रो एन्व्हायरमेंट म्हणजे काय? म्हणजे पूर्ण खोली बदलण्याची गरज नसते. फक्त आपला संदर्भ म्हणजे कॉन्टेक्स्ट बदलावा लागतो. उदाहरणार्थ, जर एकाच खोलीत काम करायचं असेल आणि झोपायचं असेल तर आपण दिशा बदलू शकतो का? अगदी. असा नियम बनवता येईल की झोपताना डोकं एका दिशेला असेल आणि काम करताना पाठीला उशी लावून विरुद्ध दिशेला बसायचं. अरे छा, हे खूपच सोपं आहे. किंवा काम करताना खोलीतला एक विशिष्ट दिवा चालू करायचा. तो लॅम्प चालू झाला की मेंदूला संदेश जातो की आता वर्क मोड ऑन झाला आहे. वा, म्हणजे आपण मेंदूला फसवून एकाच जागेत 2 वेगवेगळे झोन तयार करत आहोत. अगदी तसंच. आणि जेव्हा काम संपेल तेव्हा लॅपटॉप बंद करून तो दिवा लगेच बंद करायचा. म्हणजे मेंदू गोंधळात नाही. नाहीतर जर आपण त्याच बेडवर बसून ऑफिसचं काम केलं, तिथेच जेवण केलं आणि चित्रपट बघितले तर मेंदूला समजतच नाही की आता नक्की काय करायचंय. मग काम करताना झोप येते आणि रात्री झोपताना डोक्यात कामाचे विचार फिरतात. म्हणूनच एक अत्यंत स्वच्छ आणि विशिष्ट जागा, मग ती कितीही छोटी का असेना, ती तुम्हाला आपोआप एका वेगळ्या मोडमध्ये घेऊन जाते. तिथे वेगळ्या मोटिवेशनची गरजच भासत नाही. हे सगळं भौतिक आणि डिजिटल परिसराबद्दल झालं. पण या नोट्समध्ये परिसराचा अजून एक अतिशय अनपेक्षित पैलू मांडलाय. माणसांबद्दलचा. हो, सुरुवातीला मला वाटलं की आपण फक्त भिंती, डेस्क आणि लॅपटॉपविषयी बोलत आहोत. पण इथे चक्क माणसांचा उल्लेख आला आहे. सराउंड युअरसेल्फ विथ द राईट पीपल म्हणजे योग्य लोकांचा सहवास. हे परिसराच्या डिझाईनमध्ये कसं बसतं? कारण आपले सामाजिक संबंध आणि आपले लोक हा आपल्या परिसराचा सर्वात जिवंत आणि डायनॅमिक भाग असतो. म्हणजे माणसं सुद्धा एक प्रकारचा परिसरच आहेत. नक्कीच. आपण माणसं मुळातच समाजशील प्राणी आहोत. उत्क्रांतीच्या काळात आपण कळपात राहण्यासाठीच घडलो गेलो आहोत. कळपाच्या बाहेर राहणं म्हणजे मृत्यू, अशी आपल्या मेंदूची धारणा असते. त्यामुळे आपण ज्या लोकांसोबत राहतो त्यांच्या सवयी आपण नकळतपणे स्वीकारतो. याला सायकोलॉजीमध्ये मिरर न्यूरॉन्सचा प्रभाव किंवा हर्ड मेंटॅलिटी असंही म्हणतात. म्हणजे आपण जे पाहतो तसं वागण्याचा आपण प्रयत्न करतो. होय. जर आपण अशा लोकांसोबत वेळ घालवत असू जे सतत प्रगतीचा विचार करतात, जे ग्रोथ माइंडेड आहेत, तर काय होईल? आणि त्यांच्यासाठी नवीन गोष्टी शिकणं किंवा ध्येयावर लक्ष केंद्रित करणं ही एक अगदी नॉर्मल गोष्ट असते. आणि जर त्यांच्या ग्रुपमध्ये राहून एखादी व्यक्ती अजिबात काही करत नसेल तर तिला स्वतःलाच विचित्र वाटू लागतं. म्हणजे तिथेच चांगली सवय लावण्यासाठी वेगळ्या प्रेरणेची गरजच उरत नाही. ती चांगली सवय त्या ग्रुपची संस्कृतीच बनून जाते. अगदी बरोबर. तुमचे आजूबाजूचे लोक तुमचा नॉर्मल काय आहे हे ठरवतात. जर प्रगती करणं त्यांच्यासाठी नॉर्मल असेल
तर ते तुमच्यासाठीही आपोआप नॉर्मल होऊन जातं. आणि या उलट जर आपण सतत तक्रार करणाऱ्या लोकांसोबत राहिलो, तर आपणही नकळतपणे तसाच विचार करू लागतो. हे सगळं ऐकताना मला एखाद्या नाटकाची उपमा सुचते. म्हणजे बघा ना, हे सगळं एखाद्या नाटकाचं सेट डिझाईन करण्यासारखं आहे. हो, अगदी तसंच. जर आपण एखाद्या उत्तम अभिनेत्याला एका भयानक, अंधाऱ्या आणि भीतीदायक सेटवर उभं केलं, तर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि वागणं आपोआप घाबरल्यासारखं होईल. त्याला घाबरण्याचं मोटिवेशन शोधावं लागणार नाही. एक्झॅक्टली. पण जर तोच सेट आपण बदलून एका शांत आणि सुंदर बागेचा केला, प्रसन्न संगीत लावलं, तर त्याचा अभिनय आपोआप बदलेल. खूपच सुंदर उपमा आहे ही. आणि हाच तर या संपूर्ण संकल्पनेचा गाभा आहे. आपण सर्वजण त्या अभिनेत्यासारखे आहोत आणि आपला परिसर हा तो सेट आहे. जर आपण सेट बदलला, तर आपला अभिनय म्हणजेच आपलं वर्तन बदलणार. पण इथे मला पुन्हा एकदा एक शंका विचारून थोडं पुशबॅक द्यावंसं वाटतंय. हो, विचारा ना. आत्तापर्यंत आपण ज्या पद्धती समजून घेतल्या, म्हणजे डेस्क स्वच्छ करणे, विशिष्ट दिवा लावणे, अनावश्यक टॅब्स बंद करणे, या गोष्टी ऐकायला खूप साध्या वाटतात. अगदी क्षुल्लक वाटतात. हो. मग या एवढ्याशा छोट्या बदलांचा खरोखरच एखाद्याच्या आयुष्यात इतका मोठा मानसिक प्रभाव पडू शकतो का? कारण आपल्याला वाटतं की मोठा बदल हवा असेल तर काहीतरी विराट कृती करावी लागेल. हा अत्यंत स्वाभाविक विचार आहे. आणि म्हणूनच या उतार्यांमध्ये ॲक्शन प्लॅन किंवा कृती आराखडा देताना एका महत्त्वाच्या गोष्टीवर भर दिला आहे. कोणत्या? जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी समजतात तेव्हा आपल्याला वाटतं की चला आता उद्यापासून पूर्ण घर, पूर्ण ऑफिस आणि पूर्ण आयुष्यच बदलून टाकूया. हो, एकदम सगळी साफसफाई सुरू. पण एकदम सगळा परिसर बदलून टाकण्याची ही कल्पना खूप थकवणारी असते. त्यातून पुन्हा बर्नआउट होऊ शकतो. आणि म्हणूनच लोक 2 दिवस खूप जोरात सुरुवात करतात आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा पहिल्या पानावर येतात. बरोबर. म्हणून स्रोतांमध्ये सांगितलेला कृती आराखडा अत्यंत सोपा आहे. सर्वात पहिली पायरी म्हणजे काहीही न बदलता फक्त थांबून स्वतःच्या परिसराचे बारकाईने निरीक्षण करणे. फक्त पाहायचं. हो. आणि स्वतःला एक अतिशय सोपा प्रश्न विचारायचा. माझा सध्याचा परिसर माझ्या ध्येयांना सपोर्ट करत आहे का? म्हणजे जर एखाद्याला वाचनाची सवय लावायची असेल, पण बेडच्या बाजूला एकही पुस्तक नसेल आणि फक्त टीव्हीचा रिमोट असेल, तर उत्तर स्पष्टपणे नाही असं येतं. आणि मग जेव्हा हे उत्तर नाही येतं, तेव्हा काय करायचं? सगळं घर साफ करायचं? अजिबात नाही. नियम आहे आज फक्त एक छोटासा बदल करणे. फक्त एक? हो. तो बदल म्हणजे एखादं डिस्ट्रॅक्शन कमी करणे किंवा एखादा पॉझिटिव्ह ट्रिगर ॲड करणे. म्हणजे फक्त ते पुस्तक कपाटातून काढून उशीजवळ आणून ठेवणं. हा एक छोटा बदल आहे, पण तो एक पॉझिटिव्ह ट्रिगर ठरतो. नक्कीच. हे अत्यंत क्षुल्लक वाटू शकतं, पण छोट्या बदलांनीच नेहमी मोठे परिणाम मिळतात. यामागे कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ व्याजाचा नियम काम करतो. म्हणजे जेव्हा काम करताना मोबाईल मुद्दाम दुसऱ्या खोलीत ठेवला जातो, तेव्हा एक अनुकूल परिस्थिती निर्माण होते. हा छोटा बदल मेंदूला एक नवीन संकेत देतो. जेव्हा आपण हे ज्ञान फक्त ऐकून न सोडता कृतीत उतरवतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने या डिझाईनचं मूल्य वाढतं. एकंदरीत आपण आतापर्यंत जे काही बोललो ते कसं एकत्रित करू शकतो? जर सारांश काढायचा म्हटला तर एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते. कोणती? आपण ज्या जागेत काम करतो, आपण सतत जे बघतो आणि ज्या लोकांसोबत वेळ घालवतो, ते सर्व घटक अत्यंत शांतपणे आपलं भविष्य घडवत असतात. अगदी बरोबर. च्या घेण्यापेक्षा आपल्या परिसराचे जाणीवपूर्वक डिझाईन करणं खूप जास्त प्रभावी आहे. तंतोतंत. आपल्याला हव्या असलेल्या वर्तनासाठी आपला परिसर हा सर्वात सोपा मार्ग कसा बनेल हे पाहणं म्हणजेच एन्व्हायरमेंटल डिझाईन. आणि जेव्हा आपण आपल्या पर्यावरणाची जबाबदारी घेतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या भविष्याची जबाबदारी घेत असतो. आपण परिस्थितीला आपल्या बाजूने लढायला शिकतो. आणि याच विचारासोबत आपण आजच्या या सखोल चर्चेच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण थांबण्यापूर्वी या संपूर्ण परिसराचा विचार करताना माझ्या मनात एक अतिशय रंजक आणि थोडा अस्वस्थ करणारा विचार आलाय. अच्छा, कोणता विचार? आज आपण भौतिक परिसर, कामाची जागा, डेस्क आणि लोकांबद्दल खूप चर्चा केली. अनावश्यक टॅब्स बंद करण्याचा उल्लेखही आपण केला. हो, केलं ना. पण आपण जर थोडा गंभीरपणे विचार केला तर आजच्या घडीला आपला सर्वात जवळचा तात्काळ प्रभाव पाडणारा परिसर आता एखादी खोली किंवा डेस्क राहिलेलाच नाहीये. मग काय आहे? आपला सर्वात जवळचा परिसर आता आपला स्मार्टफोन झाला आहे. अरे बापरे, हा एक अतिशय खोल विचार आहे. कारण एखादी खोली आपण मागे सोडून जाऊ शकतो. पण तो स्मार्टफोन रूपी परिसर आपण अक्षरशः सतत आपल्या खिशात आणि हातात बाळगून असतो. अगदी बरोबर. आपण पाहिलं की आपला परिसर आपल्याला कसे संकेत देतो.
जर आपला फोन हा आपल्या खिशात असलेला कायमस्वरूपी परिसर असेल तर आपण नकळतपणे जगातील सर्वात मोठी विचलित करणारी गोष्ट आपल्यासोबत घेऊन फिरत आहोत. खरंय, आपण आपला डेस्क कितीही स्वच्छ केला, पण जर फोनची स्क्रीन आणि नोटिफिकेशन सतत मोहात पाडत असतील, तर तो भौतिक बदल फार काळ टिकणार नाही. नक्कीच नाही. त्यामुळेच स्वतःचा भौतिक परिसर डिझाईन करतानाच त्या खिशातल्या डिजिटल परिसराचे डिझाईन कसे असावे याचा नक्की विचार करूया. त्या परिसराने आपल्यावर राज्य करावं की आपण त्यावर नियंत्रण ठेवावं. हा खरोखरच विचार करण्यासारखा आहे. कारण शेवटी आपला सेट जसा असेल तसाच आपला अभिनय होणार आहे हे निश्चित. तर सवयींच्या या डिझाईन प्रक्रियेत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वजण आपला हँडब्रेक खाली करूया आपला सेट जाणीवपूर्वक डिझाईन करूया आणि या प्रवासाचा आनंद घेऊया. धन्यवाद.